नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे शहराच्या सीमेवर वेगाने वाढणाऱ्या लोणी काळभोर परिसरात मध्यरात्री घरफोडीचा थरारा उघडकीस आलाय। बाजारमाळा येथील दुंडे वसाहती परिसरात बुधवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 2च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा दावा आखला। मात्र घर मालकाच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला। या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंकुश दुंडे यांच्या घराची वीज पुरवठा लाईन मुद्दाम खंडित करण्यात आली। मध्यरात्री अचानक लाईट गेल्याने संशय आल्यामुळे दुंडे हे बाहेर पडले। बाहेर येताच दबा धरून बसलेले चोरटे घाबरून पळ काढू लागले। यावेळी चोरट्यांच्या हातात कोयता सदृश्य शस्त्र असल्याचं स्पष्ट दिसून आलं। हा संपूर्ण प्रकार अमोल अशोक काळभोर वय वर्ष 45 राहणार बाजारमळा दुंडे वस्ती यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। फुटेजमध्ये चोरटे घाईघाईने पळून जाताना दिसत असून त्यांच्या हालचालीवरून ते नियोजनबद्ध पद्धतीने आले होते स्पष्ट होते। जर दुंडे यांनी बाहेर येण्याचे धाडस केले नसते तर मोठी घरफोडी किंवा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।